नमस्कार प्रेक्षक हो, प्रेरणा विश्वामध्ये तुमचं मनापासून स्वागत. सेवानिवृत्तीनंतर आयुष्यात प्रथमच स्वतःसाठी वेळ मिळाला आणि अनेक वर्षापासून मनात जपलेलं एक स्वप्न पुन्हा डोकं वर काढू लागलं. ते म्हणजे परदेश प्रवासाचं स्वप्न. पण हे स्वप्न फक्त विमानात बसण्याचं नव्हतं, तर नवीन देश, नवीन संस्कृती, नवीन माणसं आणि आयुष्याला नवा अनुभव देणाऱ्या एका सुंदर प्रवासाचं. आजपासून मी तुम्हाला माझ्या मलेशिया सिंगापूर प्रवासाच्या संपूर्ण सफरीबद्दल टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. या मालिकेत प्रवासाची प्रेरणा, पासपोर्ट, व्हिसा, टूर कंपनीची निवड, सामानाची तयारी, विमान प्रवास, इमिग्रेशन आणि प्रत्यक्ष अनुभव अशा अनेक गोष्टींची माहिती माझ्या अनुभवातून सांगणार आहे. तर आजपासून आपण संपूर्ण प्रवासाची सफर टप्प्याटप्प्याने अनुभवणार आहोत. चला तर मग परदेश प्रवासाच्या या प्रेरणादायी प्रवासाला आपण सुरुवात करूया. नमस्कार. माणसाच्या आयुष्यात एक ठरलेला दिनक्रम असतो. शिक्षण, नोकरी, संसार, मुलाबाळांची जबाबदारी आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करताना आयुष्य कधी पुढे सरकत जाते हे कळतही नाही. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली अनेक वैयक्तिक इच्छा, आवडी, स्वप्ने मनाच्या एका कोपऱ्यात दडून राहतात. नोकरीच्या काळात वेळेचे बंधन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे स्वतःसाठी काही वेगळे करण्याची संधी फारशी मिळत नाही. परंतु जेव्हा माणूस पुन्हा एकदा आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांकडे वळतो, अनेक वर्ष मनात जपलेल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, प्रवासाची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे आमच्याही मनात विविध ठिकाणे पाहण्याची, नवी संस्कृती अनुभवण्याची आणि जग जवळून जाणून घेण्याची इच्छा होती. आणि यापूर्वी आम्ही विनावल मार्फत केरळ, कन्याकुमारी आणि काश्मीर यासारख्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट दिली होती. त्या सर्व सहलींनी आम्हाला खूप आनंद, सुंदर आठवणी आणि आत्मविश्वास दिला. त्यामुळे आता भारताच्या सीमा ओलांडून परदेशी प्रवास करण्याची इच्छा अधिकच प्रबळ झाली. परदेश प्रवासाचे स्वप्न आणि तयारी. तर परदेश प्रवास करणे हे माझ्यासाठी एक स्वप्नच होतं. अनेक वर्ष टीव्हीवर, यूट्यूबवर, वर्तमानपत्रामध्ये मलेशिया आणि सिंगापूरची माहिती वाचत होते. उंच इमारती, स्वच्छ रस्ते, आधुनिक व्यवस्था आणि पर्यटन स्थळे पाहून कधीतरी आपणही तिथे जावे असे मनोमन वाटायचे. आणि एक दिवस अचानक आमच्या कुटुंबामध्ये मलेशिया सिंगापूर सहलीचा विषय निघाला. सुरुवातीला मला वाटले की हा फक्त विचार असेल, पण हळूहळू तयारी सुरू झाली. पासपोर्ट तपासणे, आवश्यक कागदपत्र गोळा करणे, टूर कंपनीशी संपर्क साधणे अशा अनेक गोष्टी सुरू झाल्या. परदेश प्रवासासाठी पहिल्यांदाच सामान भरताना मनात उत्सुकता आणि थोडीशी भीती या दोन्ही होत्या. कोणते कपडे घ्यावेत, किती सामान न्यावे, विमानासाठी काय नियम आहेत याची माहिती घेत होते. प्रवासाच्या आदल्या दिवशी रात्री झोप लागत नव्हती. मनात सतत उद्याच्या प्रवासाचे चित्र उभे राहत होते. याआधी भारतात प्रवास केला होता, पण आज वाटत होतं परदेशातील विमाने कशी असतील, मलेशिया कसा असेल, तिथली माणसे कशी असतील, असे अनेक प्रश्न मनात होते. आणि शेवटी तो दिवस उजाडला. घरातून बाहेर पडताना देवाचे दर्शन घेतले आणि नवीन अनुभवांच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. त्या क्षणी जाणवले की स्वप्ने खरी होण्यासाठी धाडसाने पहिले पाऊल टाकावे लागते. बराच विचार, नियोजन आणि तयारी केल्यानंतर आम्ही मलेशिया, सिंगापूर या दोन सुंदर देशांच्या सहलीचे नियोजन केले. अनेक दिवसापासून मनात साठवून ठेवलेले हे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार होते. परदेशातील आधुनिक शहरे, निसर्ग सौंदर्य, संस्कृती आणि तेथील जीवनशैली जवळून अनुभवायची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत होती. अखेर तो दिवस उजाडला. ठरलेल्या वेळेनुसार आम्ही मलेशिया सिंगापूर सहलीसाठी घरातून निघालो. मनामध्ये उत्साह, आनंद, थोडीशी धडधड आणि नवीन अनुभवांची ओढ होती. आयुष्याच्या या नव्या पर्वाची सुरुवात एका सुंदर आणि अविस्मरणीय प्रवासाने होत होती. ही केवळ एक सहल नव्हती, तर अनेक वर्ष जपलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेकडे टाकलेले एक आनंददायी पाऊल होते.